नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करू इच्छितो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चालू असलेल्या लेखी परीक्षेचे जे पेपर आहेत पोलीस भरतीविषयीचे, त्या पेपरमधील मराठी व्याकरणाविषयीचे काही प्रश्न, काही महत्त्वाचे प्रश्न असे आज आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता, कारण तुमच्यासाठी महत्त्वाचे असे ते प्रश्न ठरणार आहेत। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रश्नांना कमेंटमध्ये सांगू शकता। 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू आम्ही। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून यामध्ये तुमचा काहीतरी फायदा होईल आणि माझ्याही मनाला समाधान होईल। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, तो तीनदा माझ्या समोरून गेला या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा। याचे ऑप्शन्स आहेत, नंबर 1 स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, नंबर 2 कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, नंबर 3 आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा नंबर 4 वरीलपैकी एकही नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय। प्रश्न क्रमांक 2 पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा। तर नंबर 1 पत्रकारीण, नंबर 2 पत्रकारी, नंबर 3 पत्रकारिणी, नंबर 4 पत्रकर्ती। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4 पत्रकर्ती। तर यापुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 3 मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा। तर नंबर 1 चा ऑप्शन आहे पंचमी, नंबर 2 द्वितीया, नंबर 3 तृतीया, नंबर 4 षष्ठी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे तृतीया। प्रश्न क्रमांक 4 आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखा। तर नंबर 1 रीतिभूत काळ, नंबर 2 साधा वर्तमान काळ, नंबर 3 अपूर्ण वर्तमान काळ किंवा नंबर 4 पूर्ण वर्तमान काळ। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 अपूर्ण वर्तमान काळ। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5 सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले प्रयोग ओळखा। कर्तरी प्रयोग, नंबर 2 शक्य कर्मणी प्रयोग, नंबर 3 नवीन कर्मणी प्रयोग किंवा नंबर 4 भावे प्रयोग। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4 भावे प्रयोग। प्रश्न क्रमांक 6 काम करा म्हणजे यश येईल हे डॅश वाक्य आहे। तर नंबर 1 विद्यार्थी, नंबर 2 आज्ञार्थी किंवा नंबर 3 संकेतार्थी किंवा नंबर 4 धातू साधित वाक्य। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 संकेतार्थी वाक्य हे आहे। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7 ते काम खूप मोठे आहे नकारार्थी द्रुकरा। पहिलं नंबरचा ऑप्शन आहे ते काम मोठे आहे का, प्रश्नार्थ। नंबर 2 ते काम काही छोटे नाही किंवा नंबर 3 किती मोठे आहे हे काम किंवा नंबर 4 काम मोठे असावे। या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 2 चा ऑप्शन ते काम काही छोटे नाही। प्रश्न क्रमांक 8 विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात। या प्रश्नाचे ऑप्शन आहेत, नंबर 1 एकवचनी, नंबर 2 अनेक वचनी, नंबर 3 बहुवचनी, नंबर 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 एकवचनी। त्यापुढील प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी अनेकवचनी कोणता। नंबर 1 नदी, नंबर 2 वेली, नंबर 3 रोपटे किंवा नंबर 4 झाड। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 2 चा ऑप्शन वेली हे अनेकवचनी आहे
किंवा वेल असं म्हणतो आपण, त्यामुळे वेली हे अनेक झालेत. प्रश्न क्रमांक 10. मीठ भाकर हे डॅश समासाचे उदाहरण आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत. नंबर 1 द्वंद्व समास, नंबर 2 समाहार द्वंद्व समास, नंबर 3 वैकल्पिक द्वंद्व समास किंवा नंबर 4 इतरेतर द्वंद्व समास. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 2चा ऑप्शन समाहार द्वंद्व समास. त्यापुढील प्रश्न क्रमांक 11 आपण पाहणार आहोत. पुढील प्रश्न आपण 11 नंबर प्रश्न क्रमांक 11. पुढील 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. नंबर 1 पांढरा, नंबर 2 आंधळा, नंबर 3 गंगा यमुना, नंबर 4 लाबाड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 गंगा यमुना. नंबर 12वा प्रश्न. म्यानातून उसळे तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस ओळखा. नंबर 1 हास्य, नंबर 2 भयानक किंवा नंबर 3 शांत, नंबर 4 वीर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4 वीर. त्यापुढील प्रश्न क्रमांक 13 आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 13. पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ खालील पर्यायांतून शोधा. नंबर 1 खादाडपणा करणे, नंबर 2 मत्सर वाटणे, नंबर 3 पोटात वेगळेच व ओठात वेगळेच असणे, नंबर 4 वडिलांपेक्षा बेटा कर्तबगार असणे. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 2 मत्सर वाटणे. प्रश्न क्रमांक 14. व्यसन घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून कोणता. नंबर 1 वारंवार बजावून सांगणे, नंबर 2 खूप दुःख देणे, नंबर 3 मर्यादा घालणे, नंबर 4 हौस पुरवणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 मर्यादा घालणे. प्रश्न क्रमांक 15. पिसू या उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते. नंबर 1 वाकारांत, नंबर 2 याकारांत, नंबर 3 आकारांत किंवा नंबर 4 इकारांत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे नंबर 1चा ऑप्शन वाकारांत. त्यापुढील प्रश्न आपण पाहणार आहोत 16वा. कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे डॅश. तर नंबर 1 स्त्रीलिंगानुसार बदलणारी असतात, नंबर 2 वचन भेदानुसार बदलतात, नंबर 3 दोन्ही वचनात सारखी असतात किंवा नंबर 4 क्रियापदानुसार बदलतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 दोन्ही वचनात सारखी असतात. प्रश्न क्रमांक 17. शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाचा विभक्तीचा अर्थ ओळखा. नंबर 1 कर्ता, नंबर 2 अधिकरण, नंबर 3 करण, नंबर 4 संबोधन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अधिकरण. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. नंबर 1 भाऊ, नंबर 2 सिंह, नंबर 3 फोटो किंवा नंबर 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 3 फोटो. त्यापुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 19. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. नंबर 1 गुणविशेषण, नंबर 2 क्रियाविशेषण अव्यय, नंबर 3 शब्दयोगी अव्यय, नंबर 4 सर्वनाम. या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 गुणविशेषण. प्रश्न क्रमांक 20. बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो. नंबर 1 कर्मधारय, नंबर 2 द्विगु समास, नंबर 3 इंद समास, नंबर 4 बहुव्रीही समास. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 कर्मधारय समास. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. पूर्ण मराठी व्याकरणवरील प्रश्न आहेत. पूर्ण प्रश्न लक्षात घ्या, पाठ करून ठेवा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमच्या उपयोगाचे ठरतील. यातील 5-6 जरी प्रश्न तुमच्या कामी आले तर हा व्हिडिओ सार्थक ठरेल आणि माझाही मन उत्साही होईल. धन्यवाद.